ज्येष्ठ नागरिक म्हणजेच अनुभवाचे विद्यापीठ पिंपळगाव पोलिसांकडून भरण पोषण कायद्याबाबत जनजागृती। पाहुयात निफाड तालुक्यातून एक सामाजिक उपक्रमाची बातमी। पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश भुवर यांनी पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील रानवड येथील सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाला पालक व ज्येष्ठ नागरिक भरण पोषण कायद्यातील तरतुदी, फायदे आणि कायदेशीर आधार याबाबत माहिती दिली। यावेळी त्यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे अनुभवी विद्यापीठ असून त्यांनी आयुष्यभर कष्ट करून कुटुंब, समाज आणि राष्ट्र घडविले। आता त्यांना प्रेम, आदर आणि सहकार्याची गरज असल्याचे सांगत पोलीस निरीक्षक गुरव यांनी मार्गदर्शन केले। यावेळी कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींची माहिती देण्यात आली। यावेळी स्वतःच्या उदरनिर्वाह करू न शकणाऱ्या पालक व ज्येष्ठ नागरिकांना मुलांकडून भरण पोषण मागण्याचा अधिकार, तक्रारींचा 90 दिवसात निपटारा करण्याचे बंधन, भरण पोषण न्यायाधिकरणाची स्थापना, न्यायाधिकरणाच्या आदेशाविरुद्ध अपीलाची तरतूद, वैद्यकीय सुविधा तसेच ज्येष्ठ नागरिकांना जाणून बुजून बेवारस सोडल्यास होणारी शिक्षा अशा विविध कलमांचा समावेश होता। या कार्यक्रमात सारोळे येथील सरपंच दत्तात्रय डुकरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमाकांत जाधव, सोसायटी चेअरमन विलास वाघ, संचालक सोपान वाघ, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप वाघ तसेच BR जाधव व पोलीस पाटील उपस्थित होते। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी निफाड तालुका प्रतिनिधी उत्तमराज जाधव व योगेश कर्डिले यांचा रिपोर्ट। त्या काळात पूर्ण परिवार, पूर्ण समाज याच्यासाठी जे काही कष्ट केलेले असतात, कालांतराने ते आपलं वय वाढल्यामुळे नवीन पिढीला ते विसरत जातात आणि सध्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे ज्येष्ठ नागरिकांना खूप त्रासदायक असे हाल अपेष्टा सहन करावे लागतात। करिता तुम्ही एकत्र आहेत अजूनही, त्याचा आनंद वाटतो। गावात आपण सर्व ज्येष्ठ नागरिक अशा पद्धतीने एकत्र येऊन हा संघ निर्माण केला म्हणजे तुमच्यात उमेद आहे, एकमेकांना सहकार्य, एकमेकांचे दुःख जाणून घेण्याचं हे काम आणि हे चांगलं व्यासपीठ आहे। आणि सध्या शासनाने ज्येष्ठ नागरिकांबद्दल खूप गंभीर अशी दखल घेतलेली आहे। काल परवाच मंत्रिमंडळात सुद्धा निर्णय झाला की ज्येष्ठ नागरिकांनी जे त्यांचं भरण पोषणसाठी जो अर्ज केला असेल, माहिती का तुम्हाला? ज्येष्ठ नागरिकांच्या आणि पालकांच्या भरण पोषणसाठी कायदा आहे 2010 मेंटेनन्स तुम्हाला मिळू शकतो। ज्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी घरून बेदखल केलं जात असेल किंवा उदरनिर्वाह करण्यासाठी टाळाटाळ केली जात असेल, अशा ज्येष्ठ नागरिकांना प्रांत साहेबांकडे अर्ज करता येतो। आणि याआधी त्या कायद्याची एवढी चांगली अंमलबजावणी होत नव्हती, परंतु यापुढे प्रांत साहेबांना सुद्धा ते 90 दिवसाच्या आत त्याचा निकाल देणं बंधनकारक केलेला आहे।